नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण 2-3 दिवसापूर्वी गवार पिकावर फवारणी केली होती। काळा मावा आणि जी बुरशी होती पांढरी याच्यासाठी उलाला, पेगासस आणि इंडेक्स या 3 प्रकारचे कॉम्बिनेशनची आपण फवारणी केली होती। तर मित्रांनो, लगेचच 1 दिवसाआडच आपल्याला याच्यावर रिझल्ट भेटलेला आहे। जी पांढरी बुरशी आहे ही तर लवकर कंट्रोल होत नाही, पण जो मावा आहे त्यांच्यावर आपल्याला 100% कंट्रोल भेटलेला आहे, रिझल्ट भेटलेला आहे। त्याच प्रकारे आज आपल्या गवारमध्ये सुद्धा गवार तोडणी चालू आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा जो आहे हा काळा मावा अजून चिपकलेला आहे, पण हा चिपकलेला काळा मावा हा जिवंत नाही मित्रांनो। मी तुम्हाला हे बघा, याच्या सहाय्याने हे आपल्याला काढता येते आरामाने। हा पूर्ण मेलेला आहे मित्रांनो, हा एकदम मेलेला मावा आहे। हे तुम्ही पाहू शकतात की हा एकदम मेलेला मावा आहे मित्रांनो, याची हालचाल वगैरे काहीच नाही। संपूर्ण 100% हा मावा मेलेला आहे। आणि पांढरी बुरशी ती अजून आहे, तुम्हाला दिसत असतील। ही पण लवकर हळूहळू जाईल। जेव्हा इंडेक्सचे 2-3 फवारणी यांच्यावर होईल तेव्हा ती बुरशी आपोआप जाईल। अशाच पूर्ण झाडांना हा मावा चिपकलेला आपल्याला दिसेल, पण हा त्यांची हालचाल पाहून तुम्ही पाहू शकता की तो पूर्ण मेलेला आहे। तर ते मेले की ते हळूहळू लवकर आपले झाड बरे होईल। रस शोषणारी जी कीड आहे मावा, याच्यातून आपल्या झाडाची मुक्ती होईल। त्याच प्रकारे मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये गवार तोडणी चालू आहे। तर या 2 जण आज गवार तोडत आहे। लहान आहे अजून गवार। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि 100% रिझल्टच्या फवारणी मटेरियल यांच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवश्यक त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा। मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर। धन्यवाद।